तर गाईज फायनली बघू शकता आता आम्ही जात आहोत वरी म्हणजे तिरुमला इथे. तर बघूया आता. तर इथं आलो आहेत आम्ही इथं म्हणजे टोलगेट आहे इथं जे की वरी जाण्यासाठी असतो तो. तर दाखवतो तुम्हाला इथून एवढा तर सुंदर व्ह्यू दिसतोय. तर दाखवतो तुम्हाला गाड्या वगैरे सर्व इथं चेकिंग वगैरे होतात म्हणजे सर्व बॅग वगैरे. तर सर्व दाखवतो तुम्हाला आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही इकडं समोर. तर बघू शकता गाईज ते इथं चेकपोस्ट आहे आणि तिकडे जायचं आहे आपल्याला वरती. तर गाईज बघू शकता आता आपण आहोत तिथं चेकपोस्टवरती. तर बघूया इथं गाड्या वगैरे चेकिंग होतात तुम्हाला सर्व दाखवतो. तर तर इथं बघू शकता गाईज लेडीज आणि जेंट्स पूर्ण एक एक बॅग पण चेक होते इथं. काय जर सामान वगैरे असलं भेटलं तर डायरेक्ट काढलं जाते इथंच खाली. एकदम फुल सिक्युरिटी आहे इथलची. तर गाईज बघू शकता पूर्ण चेकिंग वगैरे सर्व झालेली आहे. तर आता निघालोत आम्ही वर जाण्यासाठी. तर पाठीमागचा व्ह्यू बघू शकता. तर तिकडे जायचं आहे आता आपल्याला. तर चला व्लॉग कंटिन्यू करा. तुम्हाला फुल डिटेल सांगेल तिथलची रूमची वगैरे काय नाही. आता आम्हाला वरी जाऊन रूम वगैरे करायची सर्व. तर पूर्ण मी डिटेलमध्ये सांगेन. तर चला मग व्लॉग नक्की कंटिन्यू करा. तर चला मग भेटूया आता छानशा व्ह्यूमध्ये. तर गाईज बघू शकता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे तिरुमलामध्ये म्हणजे इथं बालाजीच्या इथे. तर बघूया आता इथं रूम काउंटर वगैरे काय. तर रूम वगैरे बुक करावं लागेल इथं. तर चालू आहे तिकडं बघूया. तर इकडे बघू शकता काय. तर गाईज
आता बघू शकता रूम बुकिंगसाठी आम्ही आलेलो आहे तिथे वेटिंग रूममध्ये. तर इकडे बघू शकता रूम काउंटर आहे, तुम्हाला दाखवतो मी. इथं 2 कॅटेगरी आहेत, एमध्ये 50 आणि 100ची रूम आहे आणि बीमध्ये 1000ची. मी तुम्हाला दाखवतो इथं. तर बुकिंग करायची. तर काय बघू शकता इथं रूमचं टोकन भेटतं. इथं पैसे वगैरे जे काय ते रूम अलॉट झाल्यानंतर जे काय ते आपल्याला कळते, ते पण अर्ध्या 1 घंट्याच्या नंतर. तर चला मग वेट करूया बाहेर, तुम्हाला इथलचं थोडं एरिया वगैरे दाखवतो. तर चला मग. तर काय बघू शकता इथं चेक करावं लागते. इथं LCD वर पूर्ण दाखवते इथंचा डेटा रूमचा सर्व. मोबाईलवरती मेसेज आल्याच्या नंतर बघू शकता काय इथं स्कॅनर दिलेले येतं, जे की स्कॅन केल्याच्या नंतर डायरेक्ट आपल्या त्या बिल्डिंगच्या लोकेशनला जातात. हे इथलचं ऑफिस आहे, इथलचं CRO. तर हे आहे काय CRO ऑफिस. जर तुम्हाला रूम वगैरे बुक करायचे असेल तिकीटचं तर इथं यावं लागते. तर काय इथं बघू शकता हे तिरुमलाचं बस स्टँड आहे, जे की खालून तुम्हाला तिकीट इथं म्हणजे ॲडल्टसाठी 90 रुपीज आहे आणि चाइल्डसाठी 50 आहे आणि सिटीजनसाठी 70 रुपये तिकीट आहे खालून वरपर्यंत आणण्यासाठी तिरुपती टू तिरुमलापासून पर्यंत. हे बघू शकता इथलचं बस स्टँड. बस कंटिन्यूस चालू असतात इथलच्या. आणि ह्या साईडला असा एरिया आहे. बाकी ह्या इथं बिल्डिंग आहेत जस्ट त्याचं म्हणजे जे आपण रूम बुकिंग केली ते अशा म्हणजे खूप सारे इथं बिल्डिंग आहेत. त्याचे ABCD असे ब्लॉक वेगवेगळे बघू शकता इकडं. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे इथं रूम्स वगैरे आहेत, खूप अशा वेगवेगळ्या आहेत. ह्या बस बघू शकता. तर रस्त्यामध्ये बघू शकता तुम्ही फ्री लॉकर अवेलेबल पण आहेत, जे की फ्रीली तुम्ही लॉकर आपले सामान वगैरे लगेच तिथं ठेवू शकता. तर गाईज आत्ता जायचंय आम्हाला आपल्या बाळाचं मुंडन करण्यासाठी. हे जे केस आहे इथं केस देण्यासाठी जायचे. तर मी तर दिले होते पहिल्यांदा आलतो तेव्हा इथे, तर त्यामुळं मी नाही देणार आता. तर आपल्या इकडं केस द्यायचे 1 2 तिकडे 1 3. तर चला दाखवतो तुम्हाला इथलचं कुठे आहे काय कसं आहे मुंडनची प्रोसेस. तर चला शोरी कुठं जायचं आपल्याला आता? कुठं केस काढणे खूप बघू शकता. इथून टोकन घ्यावं लागते. कैसा लग रहा है आपको मुंडन करके? क्या बात है रे. आता बघू शकता आता चाललो आहेत आम्ही दर्शनासाठी. तर एकदम रेडी वगैरे झालो आहे. तिकडे बघू शकता लुंगी वगैरे. तर चला तुम्हाला दाखवतो म्हणजे लॉकरपर्यंत सोबत येत आहोत. तर चला बघूया लॉकरपर्यंत काय काय व्ह्यू दिसतील तर तुम्हाला दाखवेल मी. तर चला. गोविंदा गोविंदा बोलो. गोविंदा गोविंदा.
तर गाईज बघू शकता मध्ये आलेलो आहेत आता आपण. तर मोबाईल तर काय अलाउड नाही आहे इथं, सेल म्हणजे लॉकरवर जमा करूया आपण. तर तुम्हाला दाखवतो मधातलं थोडं एंट्रन्स वगैरे कसं आहे काय नाही, दर्शनाची लाईन वगैरे. तर चला मग. तर बघू शकता मित्रांनो, एंट्री केल्याच्या नंतर पूर्ण असं एकदम जेलमध्ये अडकल्यासारखं एक एक दर्शन लाईन आहे इकडून. जवळपास किती किलोमीटर असेल मग? जवळपास 2-3 किलोमीटर असेल बघू शकता. तर बघूया आपल्याला किती घंटे लागतात. तर जवळपास 2-3 घंटे लागतील आपल्याला जायला दर्शन पूर्ण. हे इकडून बघू शकता. तर गाईज बघू शकता फायनली आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आम्ही मोबाईल वगैरे घेतलेला आहे लॉकरमधून. तर आता तुम्हाला दाखवतो इथलचं मंदिर वगैरे सर्व. तर